संविधान सभेचे एकूण 12 अधिवेशन झाले. 11 अधिवेशन यामध्ये तर कामकाजच झालं. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची अंतिम बैठक घेण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान हे तयार झालं आणि आंशिक रूपामध्ये ते लागूसुद्धा करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी टोटल 16 आर्टिकल लागू करण्यात आले. यामध्ये नागरिकता संबंधीचे म्हणजेच आर्टिकल 5, 6, 7, 8, 9, आर्टिकल 16 म्हणजे राष्ट्रपतीची शपथ, आर्टिकल 366 म्हणजे 366 म्हणजेच संविधानातील काही परिभाषा आहेत त्याच्या संबंधीचा आर्टिकल आहे. आर्टिकल 380 हे इंटरिम प्रेसिडेंट याच्या संदर्भात आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं राष्ट्रपती म्हणून निर्वाचन झालं. 380 हे आर्टिकल आता समाप्त केलं गेलेलं आहे. त्याचसोबत आर्टिकल 394 हे सुद्धा एक महत्त्वाचं आर्टिकल त्या दिवशी लागू करण्यात आलं. आणि आर्टिकल 324 इलेक्शन कमिशनच्या संदर्भातील हे आर्टिकल हे काही आणि इतर असे 16 आर्टिकल 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी लागू झाले. टोटल 284 मेंबर्स यांनी या दिवशी संविधानाचा जो ड्राफ्ट लिहून तयार झाला होता त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम स्वाक्षरी केली. ते भारताचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी पुढे कार्यकाळ सांभाळलाच. तसंच संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या मसुद्यावर शेवटची सही केली. आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान पूर्णतः लागू झालं. 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की काँग्रेसचं 1929 मध्ये एक लाहोरमध्ये अधिवेशन झालं आणि त्यांनी 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून त्यांनी साजरा केला. आणि या दिवसाचं महत्त्व कमी होऊ नये म्हणूनच आपण 26 जानेवारी या दिवसाला आपण संविधान पूर्णतः लागू झालं. भारतीय संविधान हे जे टायटल आहे आर्टिकल 393 यामध्ये या संबंधीची माहिती आपल्याला दिसून येते. भारताचे संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं टायटल आपल्या संविधानाचं असणार हे आपल्याला आर्टिकल 393 मधून दिसून येतं. तसं एक जे महत्त्वाचं आर्टिकल ज्याबद्दल आपण आधी चर्चा केली आर्टिकल 394. आर्टिकल 394 द्वारे आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी 16 आर्टिकल आपण लागू केले. तर आर्टिकल 394 मध्येच असं लिखित आहे की उर्वरित जो संविधानाचा पूर्ण भाग आहे तो 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू होईल. या ठिकाणी मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी आपली राज्यघटना ही पूर्णतः लागू झाली. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये देशाचं कामकाज जे चालू होतं ते 1935 द ॲक्ट ऑफ 1935 या ॲक्टनुसार कामकाज सुरू होतं. आणखी एक महत्त्वाचं आर्टिकल 395 जे संविधानाचं शेवटचं आर्टिकल आहे त्यानुसार 1935चा कायदा आणि 1947चा कायदा हे दोन्हीही कायदे समाप्त करण्यात आले. संविधान सभा आणि संविधान यावर काही लोकांनी टिप्पणी पण केलेली आहे, काही लोकांनी टीका पण केली. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे टिप्पण्या आपण पाहणार आहोत. ब्रिटनचे जे पूर्व प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल यांनी संविधान सभेबाबत अशी टिप्पणी केली की ही एका जातीची सभा आहे. तसंच 1927 मध्ये एक सायमन कमिशन भारतात आलं होतं. सर जॉन सायमन हे त्याचे अध्यक्ष होते. तर हे सायमन यांनीसुद्धा एक टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार की संविधान सभा ही फक्त हिंदूंचीच सभा आहे. तसंच ग्रीनविल ऑस्टिन यांनी भारतीय संविधानावर एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोरोनरी स्टोन ऑफ नेशन. यामध्ये त्यांनी अशी टीका केली की संविधान सभा म्हणजे काँग्रेस
म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार की संविधान सभेमध्ये काँग्रेसचाच भरणा होता, काँग्रेसचंच वर्चस्व होतं आणि म्हणून त्यांनी अशी टिप्पणी आपल्या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर बऱ्याचदा येतो की संविधान सभा ही सार्वभौम होती का? याला कोणी अधिकार दिले? संविधान सभेला घटना बनवण्याचे अधिकार कोणी दिले? तर मित्रांनो, जे संविधान सभेवर मेंबर्स म्हणून जे निवडून गेले ते डायरेक्ट इलेक्शनद्वारे न जाता राज्य विधिमंडळाद्वारे हे सदस्य निवडून गेले. आणि जर त्यावेळी इलेक्शन घेऊन आपण जर सदस्य पाठवले असते हेच सदस्य संविधान सभेवर निवडून आले असते आणि म्हणून संविधान सभा ही सार्वभौम होती, त्याला तो पूर्ण अधिकार होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. डॉक्टर आंबेडकर यांचं संविधान सभेमध्ये जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि आंबेडकरांच्या या योगदानाला उल्लेखून डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे घटना समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एक अतिशय सुंदर टिप्पणी केलेली आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की अध्यक्ष म्हणून माझं जर सर्वात चांगलं काम केलं ते म्हणजे प्रारूप समिती बनवून डॉक्टर आंबेडकर यांना प्रारूप समितीचे अध्यक्ष बनवणं. डॉक्टर आंबेडकर यांनी एक स्किल्ड पायलट म्हणून संविधान सभेला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान हे संविधान सभेमध्ये केलेलं आहे. के.व्ही. राव यांनीही डॉक्टर आंबेडकरांविषयी अतिशय छान टिप्पणी केलेली आहे. राव यांच्या मते डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक व जननी दोन्ही आहेत. डॉक्टर आंबेडकर इज द फादर अँड मदर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं के.व्ही. राव यांनी या शब्दामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं कार्य गौरवलं आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी अस्पृश्यते विरोधात देशामध्ये भरपूर काम केलं. अस्पृश्य वर्गांसाठी त्यांनी आवाज उठवला, त्यांचं नेतृत्व केलं. भारतीय समाजात असलेल्या अनेक हिंदू मान्यता ह्या आंबेडकरांना मान्य नव्हत्या, त्यांचा त्यांनी प्रखर विरोध केला आणि आंबेडकरांच्या विचारातून किंवा त्यांच्या विचाराचा प्रभाव हा आपल्याला आजच्या संविधानावर दिसून येतो आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकर यांना आधुनिक भारताचे मनू असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलंच की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपलं संविधान लिहून पूर्ण झालं आणि ते आंशिक स्वरूपात लागू झालं आणि 26 नोव्हेंबर या दिवसालाच आपण आपला संविधान दिन म्हणून सुद्धा त्याला आपण मान्यता दिलेली आहे आणि संविधान दिन म्हणून आपण देशभरात त्याला साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचं संविधान हे पूर्णतः लागू झालं. मित्रांनो, या लेक्चरमध्ये एवढंच. नमस्कार.